हाय गाईस, चला तर मग मी आज बनवत आहे मशरूमचं राईस. चला तुम्हाला दाखवते रेसिपी. अगोदर मिरच्या चिरून घेऊयात, नंतर कोथिंबीर बारीक चिरूयात, आता कांदा चिरून घेऊयात. तुम्हाला हवा तसा तुम्ही कांदा कट करू शकतात. आता टोमॅटो घेऊयात. टोमॅटो पण तुम्हाला हवे तसं तुम्ही बनवू शकता. मी तर दोन्ही पण लंबे लंबेच कापलेत. आता पत्तागोबी घेऊयात. पत्तागोबीचे साईड मी काढून टाकलेत आणि पत्तागोबी पण मी पूर्ण कट नाही केली आहे. जितकी हवी आहे तितकीच मी कट केली आहे. बघा सगळं साहित्य: टोमॅटो, कांदा, पत्तागोबी, मिरची, कढीपत्ता, मशरूम. आता आपण वॉश करून घेऊयात बेसिनमध्ये. चला तर मग आता किचनमध्ये जाऊयात. बघा मी किचनमध्ये आली आहे. पूर्ण एक एक करून मी सगळे मशरूम साफ केलेत. बघा झालं आहे पूर्ण साफ. चला मग आता कट करूयात. सगळे मी कट केलेले नाही. मशरूम जितके हवे आहे तितकेच मी घेतलेत, कारण की जास्त पूर्ण जर मी केले तर जास्त होणार. आता बाउल घेतला, त्याच्यात पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मी मशरूम टाकले. मशरूम मी खूपच बारीक कट केलेत, कारण की ते राईसमध्ये पूर्ण मिक्स होणार असं मला वाटतं आहे. आता मी तेल टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता फ्राय झाला की लगेच मिरची टाकूयात. मिरची पण फ्राय होऊ द्यायची पूर्ण. मिरची फ्राय झाल्यानंतर लगेच कांदा टाकू. पूर्ण लालसर होऊ द्यायचा कांदा. नंतर टोमॅटो टाकू. टोमॅटोनंतर मीठ टाकले. मिठाने लवकर कांदा आणि टोमॅटो शिजतात. थोडी हळद टाकली आहे. हळद तुम्ही स्किप पण करू शकतात. तुम्हाला हवे तर तिथे तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत. मशरूम पण मी टाकलेत. थोडं 5 मिनटासाठी मी झाकून ठेवलं. नंतर परत हलवलं. मी राईस मसाला टाकला थोडा. फ्राईड राईस मसाला पण टाकला आहे. 2च मसाले टाकले मी, बाकी कोणताच मसाला टाकलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता. पत्तागोबी टाकली आहे. सगळ्यात लास्टला मी पत्तागोबी टाकली. अगोदर टाकली तर ती लवकर शिजते, त्याच्यामुळे मी नंतर ठेवली. 5 मिनटं परत झाकून ठेवलं, परत फ्राय केलं. नंतर मी भात अगोदरच शिजून ठेवलेला राईस त्याच्यामध्ये मी आता टाकला आहे मसाल्यामध्ये. बघा पूर्णही हलवून घेतलं आहे मी. राईस पूर्ण मिक्स केला आहे मसाल्यामध्ये. वरतून ही कोथिंबीरही टाकली आहे आणि 10 मिनटासाठी मी झाकून ठेवलं आहे. चला मग आता बघूया आपला राईस शिजला आहे. बघा रेडी. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.